जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करत सरकारला थेट इशारा दिला। 5 जून पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत, उपोषणाला सुरुवात करणार आहेत। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी ना उमेदवार दिला ना कुणाला पाठिंबा दिला असं जरांगे पाटलांनी म्हटलं। आता जर 6 जून पर्यंत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मात्र मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं। महायुती सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं। आज देऊ उद्या देऊ असं करून 7 महिने झाले असं देखील पुढे ते म्हणाले। आपण राजकारणात यावेळेस नाहीच, आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला, ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला। आमचा पण कुठं अपक्ष नाहीये किंवा कोणाला अंधारातून दे नाही उजाडातून दे, कोणाला पाठिंबा पण नाही। समाजाच्या हातात यावेळेस समाज ठरवं कोणाला पाडायचं, कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय समाजकारण। मात्र जर 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आहे आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार।